मेकॅनिकल सेंट्रल एसी नाही कंट्रोल वगैरे देत आहोत, म्हणजे कोणतंही आम जनता पटकन नोकरीची चांगली संधी आहे आणि ती पण संधी जवळच्या लोकांनाच मिळाली पाहिजे. म्हणजे आपल्या पहिले पूर्ण मध्य विभागाला नंतर बाहेरून लोक आणून द्या. कारण कोविडमध्ये प्रॉब्लेम काय झाला, लोक बाहेरून आणावे लागले, तो आला पण बाहेर गेला आपला. हॉस्पिटलच्या इथे आज पूर्ण पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. कारण गोवंडी शताब्दी हॉस्पिटल हे पूर्व उपनगरातलं अत्यंत महत्त्वाचं हॉस्पिटल आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की एम ईस्ट आणि एम वेस्टमध्ये रिहॅबचे आणि SRAचे प्रोजेक्ट भरपूर असल्या कारणामुळे या ठिकाणी लोकसंख्या वाढलेली आहे आणि संपूर्ण मुंबई शहरातील जे प्रकल्प बाधित लोक आहेत ते या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन केल्यामुळे इथे आरोग्य सेवेवर पण सुविधा नसल्या कारणामुळे थोडा परिणाम झाला होता. परंतु आता ह्या 580 बेडचं नवीन हॉस्पिटल झाला म्हणजे आता बनत आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे ह्या डिसेंबरपर्यंत ह्याचं काम पूर्ण होईल, त्याचं लोकार्पण होईल आणि लोकांना इथे आरोग्य सुविधा उपलब्ध होईल. एम ईस्ट आणि एम वेस्टच्या नागरिकांकरता ही अत्यंत महत्त्वाचं हॉस्पिटल आहे. कारण या ठिकाणी सुपर स्पेशालिटी फॅसिलिटी असल्या कारणामुळे आणि ज्या करता इथल्या नागरिकांना शहरात जावं लागतं, सायन हॉस्पिटल, KM हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, त्या सर्व आरोग्याच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध होतील. आणि लवकरच आमच्या सर्वांची कित्येक वर्षाची जी मागणी आहे या ठिकाणी मेडिकल कॉलेज व्हावं. तर मेडिकल कॉलेज होण्याकरता ज्या केंद्र सरकारचे जे नियम आहे मेडिकल काउन्सिलचे ते नियम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आज बैठक घेण्यात आली. साधारण आत्ताचा जो एक्झिस्टिंग एरिया आहे तो 8.5 एकरचा आहे आणि मेडिकल कॉलेजचं इंडियन मेडिकल काउन्सिलचे जे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे 10 एकरची जी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार जो डेव्हलपमेंट प्लॅन 2034चा जो होता त्यामध्ये मी त्यावेळी खासदार म्हणून एक सूचना केली होती की 8.5 एकरला जर 1.5 एकर जागा जास्त उपलब्ध झाली तर 10 एकरचा नॉर्म्स पूर्ण होऊन या ठिकाणी मेडिकल कॉलेज होईल आणि त्यानुसार 2034च्या DPमध्ये ती 1.5 एकरची जागा आता उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी मेडिकल कॉलेज पण होईल. ज्यावेळी हे हॉस्पिटल चालू होईल त्यानंतर 3 वर्ष, कारण मेडिकल काउन्सिलच्या नॉर्म्सप्रमाणे 3 वर्ष जे रन झालेलं हॉस्पिटल आहे त्याचं मेडिकल कॉलेजमध्ये रूपांतर होतं. तर लवकरात लवकर मेडिकल काउन्सिलची परवानगी घेऊन या ठिकाणी मेडिकल कॉलेज उपलब्ध होईल. मेडिकल कॉलेज झालं तर या पूर्व उपनगरातलं पहिलं मेडिकल कॉलेज होईल आणि त्यामुळे या ठिकाणी प्रोफेसर असतील, टर्शरी केअर या ठिकाणी होईल, मेडिकल केअर पण होईल आणि एक सुपर स्पेशालिटी सिस्टीम. कारण आपण बघाल काही काही हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल आहे, सगळ्या फॅसिलिटी आहेत, पण त्या ठिकाणी डॉक्टर्स नसतात आणि त्या डॉक्टर्सच्या अभावी त्यांना त्या सुविधा नागरिकांना मिळत नाही.
पण मेडिकल कॉलेज आल्यानंतर या ठिकाणचे मेडिकलचे स्टुडंट्स असतील, प्रोफेसर असतील, जे PG करणारे असतील, तर त्या सर्वांची फॅसिलिटी इथल्या नागरिकांना उपलब्ध होईल. त्यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर मेडिकल कॉलेज करण्याच्या दृष्टिकोनातून आपण आधी पूर्ण तयारी. आज या ठिकाणी पंडित दीनदयाल मालदीव शताब्दी रुग्णालय या ठिकाणी जवळजवळ 580 बेड्सचं एक अत्यावत मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालय या ठिकाणी काम त्याचं सुरू आहे. या ठिकाणी सन्माननीय खासदार श्री राहुल शेवाळे साहेब यांच्या वतीने या ठिकाणी व्हिजिट घेण्यात आली. महानगरपालिकेचे अधिकारी, आरोग्य खात्याचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी त्यांनी माहिती घेतली. आणि त्याचबरोबर या ठिकाणच्या या रुग्णालयासाठी शिवसेनेने आणि विभागातील नागरिकांनी अनेक वेळेला आंदोलन केलं आणि हे हॉस्पिटल या ठिकाणी व्हायला पाहिजे याची मागणी केली. आणि त्या मागणीचा पाठपुरावा माननीय खासदार शेवाळे साहेब यांनी ते ज्यावेळेला मुंबई महानगरपालिका स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन होते त्यावेळेपासून घेतला आणि आज ते या ठिकाणी खासदार म्हणून या रुग्णालय हे सुरू होणार आहे. जवळजवळ त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये हा या ठिकाणी पूर्णपणे अद्ययावत हे रुग्णालय या ठिकाणी पूर्ण होईल आणि लोकांच्या सेवेसाठी लोकार्पण होईल. त्याची संपूर्ण माहिती घेतली. या रुग्णालयामुळे या विभागातील नागरिकांना त्याचप्रमाणे जे अपघात जे आपल्या सायन पनवेल मार्गावर होतात ते रुग्ण आतापर्यंत सायन हॉस्पिटलमध्ये लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये जावं लागतं किंवा या भागातला जे मोठा रुग्ण असेल त्यांनाही त्या ठिकाणी जावं लागतं. तर ती जी काही अडचण आहे नागरिकांची ती याच्यातून दूर होणार आहे आणि या नागरिकांना आणि त्या रुग्णांना या हॉस्पिटलमुळे त्याचा दिलासा मिळणार आहे. धन्यवाद.